हरे हॅलो हरे याजसाठी केला याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची कवतो झाले या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची तुका म्हणे मुक्ती तुका म्हणे मुक्ती परलेली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची समचरणम सांद्रनिलांबुधावम जगाननिहित पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंजरं कंजनेत्रं सदैव धवलहसं विठ्ठलं चिन्तयामि त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारुणी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आदत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो देवी महादेवे शिवाय हि सतत नमः नम प्रकृते भद्राय हि नियता प्रणता स्मता मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुध्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभञ्जना मारुतिनन्दना हे
रघुवीर विमल जसु जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिते सुमरम पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरवु कलेश विकार सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुवट्टा वचन ऐका कमलापती माझ्या रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी राधा मेरी स्वामिनी मेरा जी को दास हो जन्म जन्म मोहे दीजिए श्री वृंदावन निवास हो माझी वाणी तो जे वरणी गोविंदा ऐसे देई प्रेम काही कळा याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी नैमित्तिक कारण म्हणजे दशक्रिया विधी या दशक्रिया विधीच्या जागरणाच्या निमित्तानं पवित्र पावन या रोकडपाडा गावामध्ये या ठिकाणी कैलासवासी भागीबाई खंडू खांडवी वयाच्या 88 वर्षामध्ये इहलोकाची यात्रा संपवून आई परलोकामध्ये विलीन झाल्या आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या मुलानं शंकर बाबा खंडू खंडवी यांनी आज या ठिकाणी हरी कीर्तनाचा हरी जागरणाचा कार्यक्रम उपस्थित केलेला आहे. भाग्यवान आई होती आणि भाग्यवान त्यांचा मुलगा नाही का. आई भाग्यवान असेल मुलगाही भाग्यवान असेल असं क्वचित घरामध्ये दिसतंय नाही का. आज या परिवारामध्ये आईची इच्छा होती दरवर्षीची आमची नवरात्राची दिंडी आणि या दिंडीमध्ये आम्ही येत असताना आईचं माहेर हरणटेकडी आणि कदाचित नितांत भक्तीवर प्रेम जरी वारकरी नसेल पण नितांत प्रेम आणि या नितांत प्रेमाने दरवर्षीप्रमाणे माझे वडील त्या दिवशी मी बोलली दादा असा असा कार्यक्रम रोकडपाड्याला आहे तेव्हा माझे वडील बोलले की दरवर्षी आजी मला 10 रुपये 5 रुपये एका वर्षी तर कदाचित 10 रुपयाचा ठोकळा समजून 1 रुपया पण दिलाच होता. एकही वर्ष असा नाही की मला पैसे द्यायची नाही अशी अत्यंत त्या ठिकाणी भक्तीचं प्रेम तिच्या हृदयामध्ये. म्हणून ह्या परिवाराला एवढा आनंद. एकटाच मुलगा आहे नातू आहेत नातवंड आहेत पण नातू सुद्धा चांगल्या स्थानावर विराजमान आहे. त्याचं एकमेव कारण वंशाच्या पुण्याईनं श्रीमंती येत असते बरं. आईची कुस पवित्र असली तर मुलगा त्या ठिकाणी शालिवान जन्माला येतात. बापाचं बीज पवित्र असतं तर मुलगा कर्तबगार जन्माला येतो आणि वंशाच्या पुण्याईनं मुलगा श्रीमंत होतो. लक्षात ठेवा. आणि म्हणून आईची कुस पवित्र म्हणून शंकर बाबा सारखे भागीबाईच्या पोटी शंकर बाबा जन्माला आले. याचं भाग्य एकटाच मुलगा. मला सांगितलं हरणटिकडीच्या मंडळीने
आज भाऊच्या डोळ्यात पाणी आहे, बहिणीच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. एकच आमचा बहिणीचा मुलगा खरोखर पुण्यवान आहे की आमच्या बहिणीला जवळजवळ वर्ष होत आला, पडलेली होती खाटेवर नाही का, परंतु आमच्या मुलानं त्या ठिकाणी नाही का, मावशी सांगते, मावशी आलेली आहे, डोळ्यात पाणी आहे. ती सांगते असा चांगला मुलगा जन्माला आला की रोज आमच्या बहिणीची आंघोळ घालावी, रोज आमच्या त्या मुलानं सगळं काही आईचं केलं, क्वचित बघायला मिळतं. आणि म्हणून हे संस्कार त्या मुलाला का लागले तर आईची कुस पवित्र, म्हणून असा सात्विक मुलगा जन्माला. माळकरी असलाच पाहिजे असं काही नाही, पण मुलांची कर्म चांगली असली पाहिजे. माळ कितीही गळ्यात घाला पण कर्म चांगली नसतील तर बाबा त्या माळीला, त्या परमार्थाला किंमत नाही. म्हणून तर महाराज सांगतात, माये बाप केवळ कासे तेने न जावे तीर्थासी. पवित्र अशा या खांडवी परिवारामध्ये गोड अशा या भागीबाईनं या ठिकाणी हरण टेकडीच्या पवार परिवारातून येऊन खांडवी परिवारामध्ये शरीराचा संसार केला. पण संसार करत असताना त्या शरीराला 88 वर्षापर्यंत पती तारुण्य अवस्थेमध्ये गेले, पण मुलांना आजपर्यंत आधार दिला. त्या मुलाने ही किंमत ठेवली. आजी सांगत होती, माझं बरं वाईट झालं तर कीर्तन ठेवावं, आणि म्हणून मुलांनी ठरवलं आमच्या हिरामन महाराजांच्या माध्यमातून, रतन भाऊच्या माध्यमातून आणि आमच्या आजीचे नात जावाई बोरगावला असतात, यांच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचं झालं. म्हणून सर्वांचे मनापासून आभार. अशा आईचं हे कार्य असं उत्साहाने करा. दुःख तर आहे पण आईचा कार्य जर उत्साहाने केला तर त्या आईला आनंद आहे. आणि म्हणून गोड अशा चिंतना करता अभंग घेतलाय. जगद्गुरु तुकोबराय यांचा गोड असा चिंतनीय अभंग आजच्या दशक्रियेच्या जागरणा करता निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून या अभंगाचा भाव प्रतिपादन करतात की बाबा, मी आयुष्यामध्ये नामदेव महाराजांचा अवतार म्हणून उर्वरित अभंग रचना पूर्ण करण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार माझा झाला. आणि या अवतारामध्ये सद्गुरु बाबाजींनी त्या ठिकाणी दर्शन दिलं आणि रामकृष्ण नामाचा जप दिला. रामकृष्ण नामाचा जप करत असताना, परमार्थ करत असताना हा देह मी नामाने भाजला, बीज भाजून केली नाही, अम्मा जन्म मरण नाही. नामाने हा देह मी भाजला, याला जन्म मरण नाही. मग मात्र तुकोबराय सांगतात की बाबा, शेवटी जगद्गुरु तुकोबरायांना पुष्प विमान घ्यायला आलं आणि पुष्प विमान घेऊन तुकोबरायांना वैकुंठाला भगवान परमात्मा घेऊन गेले. तुम्ही आपण देह संपल्याच्या नंतर स्मशानभूमीत आपलं घर असतंय, पण एकमेव संत मांदियाळीमध्ये उच्च कोटीचा परमार्थ केला. कलश स्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकोबराय अखंड देह घेऊन वैकुंठाला गेले. भगवान परमात्म्याचं पुष्प विमान आलं आणि त्या पुष्प विमानामध्ये बसवून जगद्गुरु तुकोबरायांना वैकुंठात घेऊन गेले. आणि वैकुंठात घेऊन गेल्याच्या नंतर तुकोबरायांच्या मुखारविंदातून शब्द उद्गरले, याच साठी केला होता अट्टहासा, शेवटचा दिवस गोड भावा. मी याच्यासाठी अट्टहास केला की माझा शेवटचा दिवस इतका गोड झाला, इतका गोड झाला की भगवंताचं विमान मला न्यायला आलं, म्हणून माझा दिवस गोड झाला. तुकोबराय सांगतात, आता निचिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा कृष्णचिया. आता मी निश्चिंत झालो, विसावा पावलो आणि खुंटलिया धावा. कृष्ण म्हणजे तहान. माझी आता कायमची तहान संपली. कारण का तहान संपली तर तुकोबराय सांगतात, कवतुक वाटे झाले या वेचाचे, नाव मंगळाचे ते गुणे. माझ्या आयुष्याचं कौतुक झालंय नाही का, माझ्या आयुष्याचं कौतुक झालंय, नाव मंगळाचे ते गुणे, तुझे नाम माझ्या मुखात आलंय, हे माझ्या आयुष्याचं कौतुक झालं. शेवटी भगवंत मला न्यायला आला. मग तुकोबराय सांगतात की तुका म्हणे मुक्ती
परणिली नवरे आता दिवस चारी खेळी मेली. तुकोबाराय सांगतात आता मुक्तीची नवरी परणली. मुक्तीची नवरी परणली तर कोणत्या मुक्तीला जातात? तुकोबाराय सांगतात या भक्तीच्या छंदामध्ये, भक्तीच्या आनंदामध्ये, या भक्तीच्या नामामध्ये मुक्ती अम्मा कामारी दासी झाली. ती आमची दासी झाली. आम्हाला मुक्तीच्या जवळ जायची गरज नाही. तिलाच मी नवरी परणले. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या विठ्ठल विठ्ठल. सोपा सरळ भावार्थ अभंगाचा आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. अल्प कालावधीमध्ये अभंगाचा भाव आपण विस्ताराने बघूया. तत्पूर्वी या परिवारामध्ये आजींचा मुलगा शंकर बाबा खंडू खांडवी आणि मोहनाबाई शंकर खांडवी ही सुनबाई आहे. नातवंड आहेत निर्मला, भारती, मीना, विलास, निलेश, तुळशीराम असे ही सगळी नातवंड त्या ठिकाणी नातसुना सुद्धा आहेत. असा हा आजीचा परिवार, गोड असा परिवारामध्ये या ठिकाणी खूप आनंद होता. पण आनंदामध्ये किती म्हातारी वय होतं. आज मुलाने जरी सेवा करत होता तरी सुद्धा मुलाला वाटत होतं आमची आई अजून हयात पाहिजे होती. माणूस कंटाळत नाही, कारण आ म्हटल्यानंतर आत्मा, ई म्हणजे ईश्वर, आईच्या शब्दाची फोड करायची झाली. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वरांना असणारी साक्षात जगदंबेचा स्वरूप असणारी, नवे नवे भगवंताचं स्वरूप असणारे. प्रत्येकाच्या घरात देवाला जाता येत नाही म्हणून आईची निर्मिती केली. असताना कळत नाही, निघून गेल्यावर मिळत नाही. शोकांतिका आहे. या शंकर बाबाला कळाला आईची महिमा म्हणून तर वर्षभर आईची सेवा केली, नाही का? आईसारखं दैवत जगामध्ये नाही. आणि म्हणून या आईनं अट्टहास केला, परमार्थाचा धावा केला आणि मनोमन अंतर्मनाने या भक्तीची ओढ मौलीला लागली. म्हणून आईचा शेवटचा दिवस गोड झाला. रोजच तशी क्रिया कीर्तन असते, पण रोज वेगळे वेगळे अभंग. जगन महाराज हा, जगदीश महाराज हा अभंग निवडण्याचा एकच कार्य, ते म्हणजे हिरामन महाराजांनी सांगावं की ताई, आजीचा मृत्यू पवित्र अशा महाशिवरात्रीच्या दिवशी झाला, नाही का? महाशिवरात्रीच्या दिवशी आजीचा मृत्यू झाला, देह ठेवला. याला भाग्य लागतंय बाबा, याच्यासाठी भाग्य लागतंय. माळकऱ्याला सुद्धा अशी वासना होत नाही. माणसाने कधी मरावं? सोमवार असावा, एकादशी असावी, नाही का? किंवा पर्व काळ असावा. आणि महाशिवरात्रीचा हा पर्व काळ साधला. हा पर्व काळ गेला अंतरेचा मळ. पर्व काळ, कारण उत्तमात उत्तम वर्षाच्या 24 एकादशा, या 24 एकादशीचं पुण्य एका महाशिवरात्रीला प्राप्त होते. अशा या महापर्व काळावरती महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे कुणाचा? तर भगवान शिवाचा. नमः शिवाय, नमः शिवाय, शिव हर शंभो.